ठरवलं की आपल्याला शेत पुनर्भरण कार्यक्रम निर्माण करायचा. जसं विहिरीच्या भोवताली खड्डे, असे खड्डे प्रत्येक एकरामध्ये करायचे आणि त्या एकरातलं पाणी त्या एकरामध्येच मुरवायचं, जमिनीच्या पोटात न्यायचं. आणि मग मी त्याला जलतारा नाव दिलं. मला तर माहित नव्हतं अगोदर जलतारा नाव कसं पडलं, कसं सुचलं मला, त्याची पण हिस्ट्री मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. पण माझ्या डोक्यात होतं की प्रत्येक एकरातलं पाणी प्रत्येक एकरामध्ये थांबवायचं आणि ते जमिनीच्या पोटात न्यायचं आणि जमिनीतली पाणी पातळी वाढवायची. मग मी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये गणपतराव JCB मशीन घेतली. 25 एकरमध्ये 25 तुकडे होते. प्रत्येक एकरामध्ये उताराला जिथं पाणी येऊन साचतं त्या उताराला मी JCB मशीनने एक 5 बाय 5 आणि 6 फुटाचा शोध खड्डा केला. आता मला सांगा तुम्ही, समजा उदाहरणार्थ 1 एकरचं शेत आहे. त्या 1 एकरच्या शेतामध्ये पाऊस पडायला लागल्यावर पाणी वाहतं आणि ते पाणी सगळ्यात अगोदर कोणत्या कोपऱ्याला येतं? जिथं उतार आहे तिथं येतं ना. आणि असं समजा की मुसळधार पाऊस चालू आहे त्या दिवशी, मग ते 1 एकरचं जे क्षेत्र आहे, ज्याला समजा इतकाले बांध येतं, गुडघ्या इतकाले, ते पूर्ण भरलं आणि त्या पाण्याला जमिनीत जायला मार्गच नाही गोरक्षक भाऊ, तर तो बांध फोडून ते पाणी खाली जातं. ते भरतं, परत बांध फोडून खाली जातं ना, असं पाणी उताराला निघून जातं ते मार्ग शोधत शोधत. मी काय केलं, त्या 1 एकरमध्ये ज्या उताराला पाणी येऊन साचतं, उदाहरणार्थ हा टेबल आहे, हा 1 एकरचा, इथं पाऊस पडायला सुरुवात झाली, पाणी व्हायला लागलं, तर इथं उतार आहे महाराज, या उताराला पाणी येऊन थांबलं की मी त्या उताराला JCB मशीनने एक 5 बाय 5 आणि 6 फुटाचा शोध खड्डा केला मुरुम लागेपर्यंत. आणि ते आलेलं सगळं पाणी त्या खड्ड्यातून जमिनीत उतरलं आणि सगळं पाणी जमिनीमध्ये मुरू लागलं. पण माझ्या लक्षात आलं की त्या पाण्याबरोबर माती यायली आणि 2च पावसात खड्डा बुजायला. मग ही मातीला खड्डा तर बुजला नाही पाहिजेत, मग आता काय करायचं? मग माझ्या लक्षात आलं की या खड्ड्यामध्ये आपण मोठाले दगड भरू. आता जलतारा प्रक्रिया काय आहे हे सांगायला तुम्हाला बरं का. प्रत्येक एकरामध्ये ज्या उताराला पाणी येऊन साचतं त्या उताराला एक 5 बाय 5 मार्किंग केली आणि JCB मशीननं तो खड्डा केला. 10 मिनिटात JCBनं 5 बाय 5 आणि 6 फुटाचा शोष खड्डा केला. आणि मग मी माझ्या विहिरीचे निघालेले काळे दगड, डोंगरावरचे काही गोलगोटे ट्रॅक्टरमध्ये भरले आणि ते त्याच्यात आणून टाकून दिले. लक्षात आलं तुमच्या? प्रत्येक एकरामध्ये 1 खड्डा, जिथं चढाचं जमीन आहे तिथं. पहिल्या 25 एकरमध्ये 15 एकरमध्ये चढ होता, त्या 15 एकरमध्ये 15 कोपऱ्याला 15 खड्डे केले आणि ते खड्डे 5 बाय 5 आणि 6 फूट खोलीचे आणि त्याच्यात 5 फूट दगड भरला. मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे खड्डा कसा असतो, दगड कसा भरतात. 5 फूट, 1 फूट खड्डा रिकामा ठेवला. काऊन रिकामा ठेवला? बस ते पाणी त्याच्यात उतरावं, बरोबर आहे. त्याच्यावर काही टाकलं नाही, माती नाही, मुरुम नाही, कुछ नाही. तेवढी जागा आमची फक्त पाण्यासाठी. म्हणजे जे काही वाटतं ना शेतकऱ्याला की मग तेवढी जमीन माझी वाया जाईल, जाऊ दे ना. इकडे एकरभर कोरडवाहू आहे आणि त्या खड्ड्यामुळे जर एकरभर बागायती होत असेल तर काय फरक पडतो? बरोबर आहे का? म्हणून मला खूप शेतकरी प्रश्न विचारतात, सर मग तेवढी जमीन वाया जाईल, त्याच्यावर काहीच करता येणार नाही. मी त्याला उत्तर देत असतो, तुम्ही जेवण करताना एक ताट येतं तुमच्या समोर, तुमची पत्नी किंवा आई ताट वाढून देते ना गणपतराव, त्या ताटामध्ये वरण भात भाजी पोळी असते आणि 2 पदार्थ फार महत्वाचे असतात. ते असत्यंतरच त्या ताटाला पूर्णता येते. कोणते? मीठ आणि लोणचं. खरं की नाही? बरोबर आहे का नाही? तसं ते लोणचं मीठ म्हणजे तुमचा शोध खड्डा आहे. तो पाण्याला नेतो आणि बाकी पाण्याला जमिनीला बागायतदार करतो. आणि मग त्याच्यात 5 फूट दगड भरले, 15 एकरमध्ये 15 खड्डे केले आणि जिथं 10 एकरमध्ये पाणी साचत होतं ना, त्या प्रत्येक 10 एकरमध्ये निचरा लवकर व्हावा पाण्याचा म्हणून 2-2 खड्डे केले. एकरी 2, 5 बाय 5 6 फुटाचे 5 फूट दगड भरले, 5 बाय 5 6 फुटाचे 5 फूट दगड भरले. 25 एकरमध्ये 35 खड्डे आणि दुसऱ्या 25 एकरमध्ये 35 खड्डे. आता पहिल्या 25 एकरमध्ये एक विहीर आहे जिच्या परिघ 10 फूट आणि खोली 42, डिसेंबरमध्ये कोरडी पडायची. आणि दुसऱ्या 25 मध्ये पण विहीर आहे जिची खोली 50 फूट, ती पण डिसेंबरमध्ये कोरडी पडायची.